मित्रांनो, वयाच्या अवघ्या 30च हार्ट अटॅकचा वाढता धोका, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची बिघडलेली पातळी, सांधेदुखी, गाऊट, डोळ्यांचा कोरडेपणा, अकाली केस गळणे आणि सतत जाणवणारी चिंता या सर्व समस्या आज आपल्या प्रत्येकाच्याच घरात हळूहळू मूळ धरत आहे. पण विचार करा, ह्या सर्व गंभीर आजारांशी दोन हात करण्यासाठी आणि शरीराला आतून पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाने जर आपल्याला एकच सुपर न्यूट्रिएंटची अफाट ताकद दिली असेल तर? होय मित्रांनो, आपण बोलतोय मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स बद्दल. दररोज ओमेगा 3 घेतल्याने शरीरात कोणते बदल घडतात ते अगदी कमी वेळात आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ओमेगा 3 चे नाव निघताच आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी येतात ते पिवळ्या रंगाचे फिश ऑइल कॅप्सूल्स. पण हे फिश ऑइल म्हणजेच ओमेगा 3 आहे का, की ओमेगा 3 मिळवण्याचे इतरही पर्याय उपलब्ध आहे? या फिश ऑइल्सच्या कॅप्सूल खरोखरच तुमच्यासाठी सुरक्षित आहे का, की नकळत आपण आपल्याच आरोग्याशी एक मोठा जुगार खेळतोय? आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण वैद्यकीय विज्ञानाचा ठोस आधार घेऊन ओमेगा 3 चे संपूर्ण सत्य, त्याचे सर्वोत्तम शाकाहारी पर्याय आणि योग्य सप्लिमेंट निवडण्याची खरी पद्धत सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आरोग्य बीट्सवर. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. ओमेगा 3 हे एक अत्यावश्यक फॅटी ऍसिड आहे, ज्याचा अर्थ असा की आपले शरीर हे स्वतः तयार करू शकत नाही. ते आपल्याला अन्नातूनच घ्यावे लागते. आपल्या शरीरातील अब्जावधी पेशींचे आवरण, मेंदूचा जवळजवळ 60% भाग आणि हृदयाच्या धमन्या निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा 3 ची नितांत गरज असते. वैद्यकीय संशोधनानुसार ओमेगा 3 शरीरातील जळजळ कमी करते, वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि रक्ताच्या गाठी होण्यापासून संरक्षण करते. एवढेच नव्हे तर गरोदरपणात ओमेगा 3 चे योग्य प्रमाण बाळाच्या मेंदूच्या आणि डोळ्यांच्या विकासासाठी अत्यंत क्रांतिकारक ठरते. मित्रांनो, अनेकदा ओमेगा 3 साठी सर्रास फिश ऑइल कॅप्सूल्स घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु आंतरराष्ट्रीय संशोधनांमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. फिश ऑइल हे हवेच्या आणि प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर खूप वेगाने ऑक्सिडाइज म्हणजेच रॅन्सिड होते. अनेक निकृष्ट दर्जाच्या सप्लिमेंट्स मध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत हे तेल आधीच खराब झालेले असते. असे ऑक्सिडाइज्ड ऑइल शरीराला फायदा देण्याऐवजी यकृत आणि हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करू शकते. याशिवाय 2018 मधील मोठ्या क्लिनिकल ट्रायल्सच्या विश्लेषणात असे दिसून आले आहे की केवळ सप्लिमेंट खाल्ल्याने हृदय विकाराचा झटका पूर्णपणे टळत नाही, तर त्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीची साथ आवश्यक असते. या व्यतिरिक्त सागरी प्रदूषणामुळे माशांच्या शरीरात पारा आणि इतर जड धातू म्हणजेच हेवी मेटल साचण्याचा मोठा धोका असतो. म्हणूनच प्राण्यांची हिंसा न करता आणि प्रदूषणाचा धोका न पत्करता जर आपल्याला निसर्गाकडूनच शुद्ध ओमेगा 3 मिळत असेल तर शाकाहारी स्त्रोत हा सर्वात सुरक्षित मार्ग ठरतो. आपल्या शरीरात आपण काय टाकतो याची जाणीव असणे म्हणजेच खरे आरोग्य. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या स्वयंपाकघरात आणि निसर्गात दडलेले ओमेगा 3 चे 10 सर्वात शक्तिशाली शाकाहारी पर्याय. मित्रांनो, शाकाहारी जगामध्ये ओमेगा 3 चा निसंशय राजा म्हणजे जवस. अवघ्या एका मोठ्या चमचा जवसामध्ये तब्बल 2350 मिलीग्राम ALA ओमेगा 3 असते, जे आपल्या दैनंदिन गरजेपेक्षा दुप्पट आहे. जवस सांध्यांमधील सायनोव्हियल फ्लुइड म्हणजेच ग्रीस वाढवण्यास मदत करते. परंतु जवस कधीही कच्चे किंवा अखंड खाऊ नये, कारण त्यांचे बाह्य कवच पचायला कठीण असते. जवस हलके शेकून त्याची पूड करावी आणि ती पोळीच्या पिठात, दही किंवा पाण्यातून घ्यावी. मित्रांनो, ह्यानंतरचा दुसरा उत्तम पर्याय म्हणजे अक्रोड. मेंदूच्या आकाराचे हे ड्रायफ्रूट रोज सकाळी 3 ते 4 भिजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि जंक फूडची क्रेव्हिंग नियंत्रित राहून वजन कमी होण्यास मदत मिळते. तिसरा पर्याय म्हणजे चिया सीड्स, जे हाडे मजबूत करतात आणि अंतर्गत सूज कमी करतात. जर चिया सीड्स महाग वाटत असतील तर आपल्या भारतातील स्थानिक सुपरफूड म्हणजे सब्जा बिया हा चौथा उत्तम पर्याय आहे. एक चमचा सब्जा बी मध्ये 1240 मिलीग्राम ओमेगा 3 सोबत मुबलक फायबर आणि कॅल्शियम असते, जे शरीरातील उष्णता शांत करते. पाचवा स्त्रोत म्हणजे पालक, ज्याच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो. सहावा आणि सातवा पर्याय म्हणजे आपल्या आहारातील पारंपरिक काळी उडीद डाळ आणि राजमा. 100 ग्राम शिजवलेल्या उडीद डाळीतून आणि राजमातून शरीराला मुबलक ओमेगा 3 आणि प्लांट प्रोटीन मिळते, जे धमन्यांचे आरोग्य सुधारते. आठवा पर्याय म्हणजे टोफू म्हणजे सोया पनीर, ज्याच्या 200 ग्राम सर्विंग मधून 1200 मिलीग्राम ओमेगा 3 मिळते. नववा पर्याय म्हणजे रोजच्या आहारातील लाकडी घाण्याचे लाकडी प्रेस केलेले मोहरीचे तेल. शुद्ध मोहरीच्या तेलात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 चा उत्तम समतोल असतो. 10वा पारंपरिक पर्याय म्हणजे शुद्ध देशी गाईचे तूप.
परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शरीरात ओमेगा 3 ची कमतरता केवळ ते न खाल्ल्यामुळे होत नाही, तर अतिप्रमाणात रिफाइंड ऑइल खाल्ल्यामुळे होते. रिफाइंड तेलातील अति ओमेगा 6 मुळे शरीर ओमेगा 3 शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे रिफाइंड तेल पूर्णपणे बंद करून मोहरीचे तेल किंवा देशी तुपाचा वापर सुरू करा. दररोज ओमेगा 3 चे योग्य प्रमाणात सेवन केल्याने सर्वात आधी तुमच्या हृदयाच्या आणि रक्ताभिसरण संस्थेच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडून येतात. ओमेगा 3 मुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळे म्हणजेच ब्लॉकेज निर्माण होण्याचा धोका घटतो. हे फॅटी ऍसिड रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच रक्ताच्या गाठी होण्यापासून संरक्षण करते, ज्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी होते. दुसरा प्रमुख बदल तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतो. आपल्या मेंदूचा मोठा भाग फॅट पासून बनलेला असतो आणि ओमेगा 3 मधील DHA हा घटक मेंदूच्या पेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. रोजच्या सेवनाने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णय क्षमता सुधारते. तसेच हे मज्जासंस्थेला संतुलित ठेवून मानसिक ताण, चिंता आणि डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यास मदत करते. नियमित ओमेगा 3 च्या सेवनामुळे मेंदूतील वयानुसार होणारा क्षय रोखला जाऊन मेंदू ताजेतवाना राहतो. तिसरा मोठा बदल शरीरातील अंतर्गत सूज कमी होणे आणि त्वचा व सांध्यांचे आरोग्य सुधारणे ह्या रूपात दिसतो. ओमेगा 3 मधील दाहक विरोधी म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सांधेदुखी, कडकपणा आणि गाऊट सारख्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळतो. याशिवाय हे डोळ्यांमधील कोरडेपणा म्हणजेच ड्राय आईज दूर करून दृष्टी तीक्ष्ण ठेवण्यास मदत करते. त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहिल्यामुळे कोरडी त्वचा, केस गळणे आणि अकाली सुरकुत्या पडणे यांसारख्या समस्या दूर होऊन त्वचा अधिक चमकदार आणि केस मजबूत होतात. जर तुमच्या आहारातून पुरेशा प्रमाणात ओमेगा 3 मिळत नसेल किंवा डॉक्टरांनी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला असेल, तर बाजारातील कोणतेही सप्लिमेंट उचलण्याऐवजी सर्वात आधी त्याची गुणवत्ता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम त्याचा स्रोत पहा. शाकाहारी किंवा व्हिगन लोकांसाठी अल्गल ऑइल हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, कारण त्यातून ओमेगा 3 मधील DHA आणि काही उत्पादनांमध्ये EPA देखील मिळू शकते. विशेष म्हणजे समुद्री अन्न साखळीत माशांना ओमेगा 3 मिळण्याचा प्राथमिक स्रोत मायक्रो अल्गी म्हणजे सूक्ष्म शेवाळे असतात. त्यामुळे सप्लिमेंट निवडताना फक्त फिश ऑइल किंवा ओमेगा 3 एवढेच पाहू नका. त्यामध्ये प्रत्यक्षात किती EPA आणि DHA आहे हे लेबलवर तपासा. उदाहरणार्थ, एखाद्या कॅप्सूलवर 1000 mg फिश ऑइल असे लिहिले असेल तरी त्या 1000 mg पैकी EPA आणि DHA मिळून किती आहे हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच कॅप्सूलचे एकूण वजन नव्हे, तर त्यातील सक्रिय ओमेगा 3 ची वास्तविक मात्रा पाहणे अधिक शहाणपणाचे ठरते. यानंतर लक्ष द्या सप्लिमेंटच्या फॉर्म, शुद्धता आणि गुणवत्तेकडे. ओमेगा 3 वेगवेगळ्या रासायनिक स्वरूपात उपलब्ध असते, उदाहरणार्थ ट्रायग्लिसराइड किंवा इथिल ईस्टर, आणि उत्पादनाची गुणवत्ता, बायो अवेलेबिलिटी म्हणजे जैव उपलब्धता व किंमत यानुसार त्यांच्यात फरक असू शकतो. त्यामुळे केवळ हाच फॉर्म नेहमी सर्वोत्तम असा निष्कर्ष काढण्यापेक्षा विश्वसनीय ब्रँड आणि स्वतंत्र गुणवत्ता चाचणीला प्राधान्य द्या. शक्य असल्यास थर्ड पार्टी टेस्टिंग, ऑक्सिडेशन, ताजेपणाची तपासणी आणि दूषित घटकांसाठी केलेल्या चाचण्यांची माहिती असलेले उत्पादन निवडा. ओमेगा 3 मधील फॅटी ऍसिड्स ऑक्सिडेशनला संवेदनशील असल्यामुळे ते कसे साठवायचे यासाठी उत्पादनाच्या लेबलवरील सूचना पाळणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक उत्पादन फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यकच असेल असे नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सप्लिमेंट हा संतुलित आहाराचा पर्याय नाही. योग्य आहार, ओमेगा 3 चे नैसर्गिक स्रोत आणि गरजेनुसार विश्वासार्ह सप्लिमेंट यांचा योग्य समतोल साधला तरच त्याचा खरा फायदा मिळवण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, आरोग्याची ही छोटीशी सुधारणा तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकते. तुम्हाला आजची ही शास्त्रीय माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन, सत्य आणि आरोग्यदायी माहितीसाठी तुमच्या आवडत्या आरोग्य बिट्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. निरोगी रहा, आनंदी रहा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.